इयत्ता 12वीच्या समाजशास्त्र ह्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण बघितलेलं आहे की आपला पेपर पॅटर्न कसा असेल आणि तो कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नपत्रिका येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण एका आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर मग नेमका आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय घेऊन आलेलो, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र या विषयातील घटकनिहाय गुणविभागणी कशी असेल, घटकनिहाय गुणविभागणी कशी असेल त्या विषयामध्ये इथे चर्चा करणार आहोत. आणि मग या माध्यमातून तुम्हाला समजेल की ज्ञान आकलन उपयोजन, कुठल्या प्रश्नावर किती गुण दिलेले आहेत, विकल्पासहित काय आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टी डिटेल आपल्याला माहित होणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फर्स्ट टाइम भेटत असाल किंवा ज्यांनी आधीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे पण नोटिफिकेशन ऑन करून ठेवलेलं नाही, त्यांनी कृपया बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंग मध्ये आपलं स्वागत करतो आणि चला सुरुवात करूया. घटकनिहाय गुणविभाग. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या संदर्भामध्ये गुणविभागणी आराखडा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र याचा जो बोर्डामध्ये अनुक्रमांक असतो तो 45 क्रमांकाचा असतो. त्यानुसार आपण आता या ठिकाणी विश्लेषण बघणार आहोत. नेमकं काय काय येणार आहे ते आपण बघून घेऊ. इव्हॅल्युएशन पॅटर्न फॉर धिस. इव्हॅल्युएशन पॅटर्न इज ॲज फॉलोज. सिरियल नंबर, एक्झाम, मार्क्स, टाईम. जसं युनिट टेस्ट फर्स्ट आहे दिलेली, ती युनिट टेस्ट फर्स्ट तुमची 25 गुणांची राहणार आहे. टाईम त्याच्यासाठी म्हणजे वेळ 1 तास 30 मिनटं राहणार आहेत. तर फर्स्ट टर्म एक्झामिनेशन जी असते तिला एकूण 50 गुण असतात फर्स्ट टर्म एक्झामिनेशन. आणि फर्स्ट टर्म एक्झामिनेशनला असतो वेळ 2.30 आवर्स म्हणजे 2.5 तास असतो. आणि जी प्रिलिम एक्झाम असते म्हणजे शेवटची ॲन्युअल एक्झाम ती असते 80 गुणांची आणि त्याला एकूण वेळ दिलेला असतो 3 तासाचा. तर एकूण हे पहिल्या परीक्षेला 1.5 तास, दुसऱ्या परीक्षेला 2.5 तास, तिसऱ्या परीक्षेला 3 तास आणि इंटरनल टेस्ट असते एक, जी आता त्यामध्ये थोडंसं बदल झालेला आहे. यामध्ये प्रश्नावली तुम्हाला दिलेली असते आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून तुम्हाला 20 गुणांचे प्रश्नपत्रिका सोडवायची असते. त्याला 1 तास दिलेला असतो आणि हे एकूण असे जसं 20 आणि 80, 100 आणि 50, 150 आणि ते 25, 175 आणि यावर ओव्हरऑल तुमचे परफॉर्मन्स पूर्ण वर्षाचं ठरवले जाते. तर 12वीच्या बोर्डाच्या संदर्भामध्ये तो पॅटर्न कसा असतो ते सुद्धा आपण बघू. तर इव्हॅल्युएशन पॅटर्न जो असतो तो इथं आता आपण बघितला. तर क्वेश्चन पेपर जो फॉर्मेट असतो त्या क्वेश्चन पेपर फॉर्मेटमध्ये पहिली युनिट टेस्ट हे 25 गुणांची असते. फर्स्ट टर्म अँड एक्झामिनेशन 50 मार्क्सची, प्रिलिम्स 80ची आणि 20 मार्क्स अप्लिकेशन बेस्ड प्रॅक्टिकल एक्झामवर असते. टू बी कंडक्टेड फॉर द प्रिलिम. 20 मार्क्स वर्कशीट प्रॅक्टिकल एक्झाम शुड इन्क्लूड अप्लिकेशन बेस्ड 20 क्वेश्चन्स. 20 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात. आता या पद्धतीनं आपल्याला जेव्हा सोडवायचे आहे तर घटकनिहाय गुण विभागणी कशी असू शकते आणि कशी असते ते आपण बघू. तर एकूण घटक तुमच्या या 12व्या वर्गामध्ये समाजशास्त्राच्या विषयाच्या संदर्भामध्ये एकूण घटक आहेत 7. एकूण घटक किती आहेत? 7. आता त्या एकूण 7 घटकामध्ये 1 ते 6 जे आहे ते 1 ते 6 प्रकरण आहेत आणि 7वा जो भाग आहे हा उतार्याचा भाग दिलेला आहे. तर असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एकूण यामध्ये 80 गुणाचा हा पूर्ण भाग असतो जो पेपर असतो आपला सोडवायचा. तर यामध्ये 2-3 प्रकार दिलेले आहेत. जसं पहिला घटक दिलेला आहे, दुसरा दिलेला आहे आशय आणि तिसरं दिलं आहे विकल्पाशिवाय आणि विकल्पासह गुण. आता विकल्पाशिवाय म्हणजे विकल्प म्हणजे ऑप्शन दिलेले असतात तुम्हाला, म्हणजे 4 पैकी 3 सोडवा, 5 पैकी 2 सोडवा, 5 पैकी 4 सोडवा, अशा पद्धतीचे याला आपण म्हणतो ऑप्शन. तर भारतीय समाजाचा परिचय हा जो पहिला प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाला एकूण गुण आहेत 12. म्हणजे आता तुम्हाला पहिल्या प्रकरणामधनं 12 गुणाचे प्रश्न विचारले जातील. तर त्या ठिकाणी जे प्रश्न दिलेले असतील ते एकूण विकल्पासह गुण दिलेले असतील 19. म्हणजे 19 पैकी तुम्हाला 12 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही सोडवू शकता, तिथं काही तुम्हाला बंधन नाही की फक्त 12च गुणाचे सोडवायचे आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा सोडवू शकता आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील त्यावर आधारित तो प्रश्न उत्तर त्या ठिकाणी काउंट केला जातो. दुसरा आहे भारतीय समाजाचे वर्गीकरण. दुसरा भाग जो दिलेला आहे तो आहे भारतीय समाजाचे वर्गीकरण. तर याला विकल्पाशिवाय जे गुण आहेत ते आहेत एकूण 13 आणि विकल्पासह गुण दिलेले आहेत ते आहेत एकूण 18. तर 18 पैकी 13 गुणांचा प्रश्न तुम्हाला ते सोडवायचे आहे त्या ठिकाणी. तिसरा जो आहे
भारतीय समाजातील विविधता आणि एकता, तिसरं प्रकरण. यामध्ये सुद्धा विकल्पाशिवाय जे गुण आहेत ते 12 आहेत आणि विकल्पासह गुण आहेत ते 15 आहेत. तर त्याचप्रमाणे प्रकरण चौथं, भारतीय समाजातील परिवर्तनाच्या प्रक्रिया, यालासुद्धा 12 विकल्पाशिवाय गुण आहेत, पण यावर विकल्पासह गुण 19 आहेत. म्हणजे तुम्हाला इथं जास्तीत जास्त संधी अशी आहे की तुम्हाला जास्त प्रश्न येतील आणि त्यापैकी 12 गुणाचे प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे तुमच्याजवळ ऑप्शन जास्त अवेलेबल आहेत. कोणकोणत्यामध्ये ऑप्शन जास्त आहेत? भारतीय समाजाचे वर्गीकरण हा जो प्रकरण आहे याच्यामध्ये तुमच्याजवळ ऑप्शन जास्त आहेत. त्याचप्रमाणे भारतीय समाजातील परिवर्तनाच्या प्रक्रिया, हे जे आपलं चौथं प्रकरण आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शनसह जास्त संधी आहे. म्हणजे तुम्हाला जास्त प्रश्न दिले जातील आणि त्यापैकी काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. मग तुम्हाला 1-2 जर येत नसतील तर तुम्ही त्या माध्यमातून सोडवून घेऊ शकता. म्हणजे 19 गुण आहेत, त्यापैकी 12 गुणांचे विकल्पाशिवाय गुण तुम्हाला ते सोडवायचे आहेत. नंतरचं प्रकरण आहे भारतातील सामाजिक चळवळी. तर भारतातील सामाजिक चळवळी यामध्ये विकल्पाशिवाय गुण आहेत 12 आणि विकल्पासह गुण आहेत 15. म्हणजे 15 पैकी 12 गुणाचं तुम्हाला सोडवायचं आहे. नंतर शेवटचा भाग आहे जो उतारा. तर उतार्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर विकल्पाशिवाय आणि विकल्पासह दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. म्हणजे जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला सोडवायचेच आहेत आणि त्या प्रश्नाचे जे विकल्पाशिवाय गुण आणि विकल्पासह गुण म्हणजे 6 पैकी 6च्या 6 तुम्हाला तिथं सोडवायचे आहेत. तिथं तुम्हाला असं ऑप्शन मिळणार नाही. तर एकूण विकल्पाशिवाय गुण होतात तुमचे 80 आणि विकल्पासह जे तुमचे गुण आहेत ते एकूण 114. म्हणजे 114 गुणांपैकी 80 गुणांचा तुम्हाला पेपर सोडवायचा आहे आणि 20 गुण तुमचे इंटरनलचे, म्हणजे एकूण असे किती 100 गुण तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुम्ही मिळवणार आहात. जर तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास केला तर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता सहजच. मेरिटमध्ये सोशिओलॉजीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी डिटेल अभ्यास करून येतीलच, यात तीळ मात्रही शंका नाही. आता हुशार विद्यार्थी आहेत, येतीलच. पुढील भाग आहे उद्दिष्टानुसार गुण विभागणी. पुढील भागामध्ये आपण बघतो आता उद्दिष्टानुसार गुण विभागणी. आता उद्दिष्टानुसार गुण विभागणी हा भाग पेपर काढण्यासाठी किंवा तुम्हाला त्याच्यामधलं माहीत असावं थोडंसं म्हणून घेत आहोत आपण. तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तर उद्दिष्ट कोणकोणते आहेत इथं? ज्ञान, आकलन, उपयोजन. ज्ञान, आकलन आणि उपयोजन. एकूण गुण आहेत 80. या ब्ल्यूप्रिंट म्हणतात त्याला. उद्दिष्टानुसार गुण विभागणी अशी आहे, विकल्पाशिवाय गुण आहेत ज्ञानावर 22, आकलनावर 30 आणि उपयोजनावर 28. तर शेकडा गुण हे होतात 27.50, 37.50 आणि 35 उपयोजनावर. आणि विकल्पासह आहे 26 पैकी 22 सोडवायचे आहे इथं तुम्हाला, 42 पैकी 30 सोडवायचे आहे. म्हणजे इथं तुम्हाला आकलनावर भरपूर असा ऑप्शन दिलेला आहे. आणि विकल्पासह 46 पैकी 28 सोडवायचे उपयोजनावर, ते सुद्धा तुम्हाला ऑप्शन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. एकूण शेकडा गुण 100%. विषय विकल्पाशिवाय गुण आहेत 80 आणि विकल्पासह गुण आहेत 114. 114 पैकी 80 गुणाचा पेपर सोडवायचा आहे आपल्याला. आता या ठिकाणी ज्ञान म्हणजे काय, तर तुम्हाला कितपत जे वाचलेलं आहे ते लक्षात किती आहे. वरवरच्या पटकन वस्तुनिष्ठ प्रश्न वगैरे जे असतात ते ज्ञाना वगैरेमध्ये येतील. आणि आकलनामध्ये तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते आपलं मत तुम्ही कशा पद्धतीनं मांडताय ते. आणि उपयोजन म्हणजे जे मोठे सविस्तर प्रश्न आहेत ते तुम्ही कशा पद्धतीनं मांडताय, कशा पद्धतीनं सांगताय, ह्या गोष्टी तिथं दिलेल्या असतील. आता त्यानंतर प्रश्ननिहाय गुण विभागणी दिलेली आहे. आता प्रश्न कोणकोणते राहील, तर उद्दिष्टे, लघु उत्तरी, दीर्घ उत्तरी. तर विकल्पाशिवाय जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत. 20 उद्दिष्टामध्ये, विकल्पासह प्रश्न आहेत 20, शेकडा गुण आहेत 25 आणि विकल्पाशिवाय गुण आहेत 20 आणि विकल्पासह गुण 20. म्हणजे 20 पैकी 20 तुम्हाला उद्दिष्ट आहे त्यामध्ये सोडवायचे आहे. लघुत्तरी जे प्रश्न आहेत ते विकल्पाशिवाय म्हणजे 13 गुणांचे सोडवायचे आहे. विकल्पासह प्रश्न आहेत त्यात 19 पैकी 13 सोडवायचे आहे. शेकडा गुण याचे होतात 62.50 आणि विकल्पाशिवाय जे गुण आहेत ते आहेत 50. विकल्पाशिवाय गुण आहेत ते 50 आणि विकल्पासह गुण आहेत ते 74. म्हणजे तुम्हाला 74 पैकी 50 गुण लघुत्तरी प्रश्नाचे राहतील. 50%, 62.50%. त्यानंतर आहे दीर्घ उत्तरी जे प्रश्न आहे, विकल्पाशिवाय एक प्रश्न 1 राहील, विकल्पासह प्रश्न राहतील 2, म्हणजे 2 पैकी 1 तुम्हाला इथं प्रश्न सोडवायचा आहे. याचा शेकडा गुण आहे 12.50. याच्यावर गुण आहेत विकल्पासह 20 आणि त्यापैकी 1 सोडवायचा आहे म्हणजे 10. म्हणजे 20 गुण दिलेले असतील त्यापैकी 10 गुण तुम्हाला सोडवायचे आहेत. असे एकूण प्रश्न कसे येतील विकल्पाशिवाय,
म्हणजे ऑप्शनशिवाय प्रश्न येतील तुम्हाला 34, ऑप्शन राहतील तुम्हाला 41. 41 पैकी 34 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि तुम्हाला शेकडा गुण त्यामध्ये 100 मिळणार आहेत आणि विकल्पासह जे गुण आहेत ते 114 पैकी तुम्हाला 80 सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्न किती येतील? 41. या 41 प्रश्नापैकी तुम्हाला फक्त 34 प्रश्न सोडवायचे आहेत जे 80 गुणाचे आहेत. नंतर याची नमुना प्रश्नपत्रिका ॲक्च्युअली आपण पेपर पॅटर्नसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तो बघितला नसेल तर तुम्ही चॅनल लिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये आणि पूर्ण डिटेल बघून घ्या. प्रत्येक आपण चॅप्टर डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगितलेला आहे. तुम्ही त्या माध्यमातून तो अध्ययन करून घेऊ शकता. तर प्रश्नपत्रिका नमुना आराखडासुद्धा इथं शॉर्टमध्ये दिलेला आहे, आपण ते बघून घेऊ. तर पहिला आहे खालील प्रश्न सोडवा. त्यामध्ये सुद्धा विकल्पाशिवाय प्रश्नांची संख्या, विकल्पासह प्रश्नांची संख्या आणि विकल्पाशिवाय गुण आणि विकल्पासह गुण. आता वर आपण जे बघितलेलं आहे त्यानुसार तुमच्या लक्षात आलेले असतील की विकल्पाशिवाय आणि विकल्पासह. आता विकल्पासह म्हणजे पूर्ण प्रश्न आणि त्यापैकी जे सोडवायचे म्हणजे विकल्पाशिवाय. आता त्यामध्ये प्रश्नांच्या बाबतीत तसंच आहे आणि गुणांच्या बाबतीमध्ये तसंच आहे. जसा पहिला प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा, रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये तुम्हाला 5 5 5 5 असं दिलेलं आहे. तर इथं तुम्हाला काही ऑप्शन नाही आहेत. 5 पैकी 5ही तुम्हाला सोडवायचं आहे. दुसरा आहे ब चुकीची जोडी दुरुस्त करा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन नाही आहे. 5 पैकी 5ही तुम्हाला सोडवायचे आहेत. दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखा. इथंही सुद्धा तुम्हाला 5 पैकी 5ही सोडवायचे आहेत. हे 80 गुणाच्या पेपरच्या संदर्भामध्ये आपण बोलत आहोत. त्यानंतरचा भाग आहे अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा. इथं सुद्धा तुम्हाला ऑप्शन नाही आहे, म्हणजे एक्स्ट्रा ऑप्शन नाही आहे. 5 पैकी 5 आहेत आणि ते तुम्हाला सोडवायचं आहे. नंतर प्रश्न दुसरा जो आहे टिपा लिहा. कोणतेही दोन टिपा तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. आता हे 2 लिहायचे आहेत पण ते कितीपैकी राहतील? विकल्पासह प्रश्न राहतील 3 आणि त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. मग 3 आहेत विकल्पासह तर त्याचे गुण आहेत एकूण 12. एकूण गुण आहेत 3 ला 12 म्हणजे एकाला किती आले? 4 आणि 2 सोडवायचे आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत आणि तुम्हाला एकूण 2 सोडवायचे आहेत म्हणजे किती येतील? 8 गुण तुम्हाला तिथं मिळणार आहेत. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे फरक स्पष्ट करा. तर फरक स्पष्ट करा यामध्ये काय दिलेलं आहे? तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. आता 3 सोडवायचे आहेत तर एकूण प्रश्न इथं तुम्हाला दिलेले असतील 5 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येकाला कमीत कमी 4. आता 5 प्रश्न आहेत आणि हे विकल्पासह जो दिलेला आहे तर 5 × 20 म्हणजे एकाला गुण किती असतील? 4. एकाला गुण किती? 4. 5 × 20 3 × 12 म्हणून प्रत्येकानं या प्रश्नामध्ये कमीत कमी 4 पॉईंट्स लिहिणे आवश्यक आहे. 4 पॉईंट्स लिहिणे आवश्यक आहे. 5 तुम्हाला फरक स्पष्ट करा याचे उदाहरणं दिलेले असतील, प्रश्न दिलेले असतील आणि तुम्हाला ते 3 सोडवायचे आहेत आणि एकूण विकल्पासह त्याच्यावर गुणदान असं राहणार आहे. 20 पैकी तुम्हाला 12 मार्काच्या सोडवायचं आहे. पुढील आहे असा खालील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा. तर इथं सुद्धा काय दिलेले आहेत? प्रश्न 3 दिलेले असतील त्यापैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण गुण 12 असतील पण 8 गुणांच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहेत. तर आता प्रश्न 2 आणि 8 गुण आहेत म्हणजे प्रत्येकाला किती गुण राहतील? 4 गुण राहतील. प्रत्येकाला 4 गुण. नंतरचं आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. आणि खालील विधाने सत्य की असत्य आहेत ते कारणे देऊन लिहा. तर संकल्पना चित्र एक प्रश्न सोडवायचा आहे. एकच दिलेला असेल त्याला 4 मार्क्स राहतील. म्हणजे इथं काही तुम्हाला ऑप्शन नाही. जो दिलेला आहे त्याच्यावर पूर्ण सोडवायचा आहे तो प्रश्न आणि त्याला 4 गुण राहणार आहेत. 4 बाजूला 4 दिलेलं असते. नंतर आहे असत्य, जे सत्य लिहायचे आहे असत्य सत्य करून लिहायचे असते ते आपल्याला. तर 3 प्रश्न दिलेले असतील आणि 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. एकूण गुण असतील 12 आणि सोडवायचे आहेत तुम्हाला 8 गुणाचे प्रश्न म्हणजे एक प्रश्न कितीचा? 4. 4 दुने 8. नंतर खालील उतारा वाचा आणि त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याला आहेत 2 प्रश्न दिलेले आहेत आणि 2ही सोडवायचे आहेत आणि एकूण गुण आहे 6 म्हणजे किती येईल? 3 3 राहील. एकाला 3 एकाला 3 अशा पद्धतीनं त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आणि आपलं व्यक्तिगत मत नोंदवा. 2 प्रश्न दिलेले असतील त्यापैकी तुम्हाला 1 सोडवायचं आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी 1 सोडवायचं आहे आणि त्याला गुण आहेत 4 म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. विकल्पासह दिलेले आहेत ते 8 गुण म्हणजे तुम्हाला 4 गुणांचा प्रश्न इथं सोडवायचा आहे. पुढील प्रश्न आहे दीर्घ उत्तर कोणताही एक. इथं तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतील त्या 2 पैकी 1 सोडवायचा आहे आणि याला गुण आहेत 10. विकल्पाशिवाय 10 गुण आहेत, विकल्पासह 20 गुण आहेत. असे एकूण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील 34 हे जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत
34 प्रश्न सोडवायचे आहेत, येतील एकूण तुम्हाला 41 आणि गुणांचा पेपर आहे 80 जो तुम्हाला सोडवायचा आहे आणि एकूण गुण 114 गुणांचा पेपर राहील, त्यापैकी 80 गुणाचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे, एकूण 41 प्रश्न राहतील, त्यापैकी तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथं प्रश्नपत्रिका आराखडासुद्धा आपण बघितलेला आहे, ते झरझर आपण थोडंसं स्पीडने इथं बघून घेऊ. प्रश्नपत्रिका आराखडा असा दिलेला आहे, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात. 4 गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात किमान 4 मुद्दे असणे अपेक्षित आहे. प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करावी, हे बोर्डामध्ये लिहिलेलं असते. एकूण गुण या ठिकाणी 80 राहणार आहेत. वेळ 3 तास राहणार आहे. पहिला प्रश्न, खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, ती पुन्हा लिहा. आता या संदर्भातील प्रश्नपत्रिका पॅटर्न आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. एक सोडून 2 प्रश्नपत्रिका 80 गुणांच्या दिलेल्या आहेत आणि बाकीच्या प्रत्येक चॅप्टरवर आधारित सुद्धा 80 गुणांच्या आपण प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत. त्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या आणि जर याच्यामध्ये काही अडचण असेल तर तसं कमेंटमध्ये लिहा. दुसरा प्रश्न आहे, चुकीची जोडी करून दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. नंतर क आहे, चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती विधानापुढे लिहा. नंतर अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा. त्यानंतर आहे टिपा लिहा. कोणत्याही 3 इथं झालेले आहे, चुकीनं तिथं कोणत्याही 2, म्हणजे ऑप्शन किती 3 दिलेले आहेत, जे आपण वर बघितलं. आता 3 दिलेले आहेत, 3 पैकी 2 सोडवायचे आहेत आणि फरक स्पष्ट करा. इथं एकूण 5 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येकाला किती गुण राहणार आहेत, मग 4 तेरी 12, प्रत्येकाला 4 गुण राहणार आहेत. मग खालील संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा. कोणत्याही 2, 3 दिलेल्या असतील, 2 संकल्पना तुम्हाला सोदाहरण स्पष्ट करायच्या आहेत. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये एकच प्रश्न दिलेला आहे आणि तो पूर्ण तुम्हाला सोडवणे आवश्यक आहे. त्याच्यावर एकूण गुण किती आहेत, 4, आणि म्हणून तो पूर्ण सोडवायचा आहे. नंतर खालील विधाने सत्य की असत्य ते कारणे देऊन लिहायचे आहेत. तर या ठिकाणी 2 प्रश्नाचे उत्तर लिहायचे, 3 दिलेले असतील आणि त्याला गुण आहेत 8, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील, 4 गुण तिथं राहणार आहेत. प्रश्न 6 आहे, खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली उतारा दिलेला आहे आणि जो उतारा कुठला दिलेला राहील, तुमच्या पुस्तकामध्ये जो शेवटी उतारे दिलेले आहेत त्यापैकी एक उतारा राहील आणि त्यावर आधारित तुम्हाला 2 प्रश्नाचे मध्ये 2 प्रश्नाचे उत्तरं लिहायचे आहेत. त्याला 3 गुण राहणार आहेत. इथं 3 गुण राहणार आहेत आणि आपले व्यक्तिगत मत नोंदवा एकावरील. तर यामध्ये 4 प्रश्न म्हणजे 3 आहेत, त्यापैकी एकावर तुम्हाला उत्तर लिहायचे आहे, त्याला 4 गुण राहणार आहेत. प्रश्न 7वा जो आहे, कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहायचे आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी फक्त एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे, सविस्तर लिहायचे आहे. 150 शब्दामध्ये कमीत कमी तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे आणि याला एकूण 10 गुण आहेत आणि 10 गुणांसाठी जवळपास 20 पॉईंट्स तुमच्याजवळ अवेलेबल असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही तो डिटेल लिहू शकता आणि वाचक किंवा परीक्षक जो आहे त्याच्यावर तुमच्या पेपरचा प्रभाव पडेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. पेपर अशा पद्धतीनं लिहायचा की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ते वाचण्याची इच्छा व्हायला पाहिजे आणि त्याला असं वाटायला पाहिजे की चला मला हे कंटिन्यू करायचं आहे आणि पूर्णच्या पूर्ण पेपर वाचून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तो तुम्हाला तयार करायचा आहे. तर अपेक्षा अशी आहे की तुम्हाला हा पेपर पॅटर्नसुद्धा इथं समजला असेल. तर आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चॅनलला फर्स्ट टाईम भेटले असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा. तर याच्यानंतर लगेचच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.